पंकज तुला आता प्रश्न विचारतो, मला उत्तर दे. पहिला प्रश्न असा आहे, कारण तो काही महिन्यात पप्पा होणार आहे, तर कसं वाटतंय? भारी वाटते. भारी वाटते म्हणजे अजून झाला नाहीये पप्पा, व्हायचंय ना, पण तरी रिस्पॉन्सिबिलिटी वाढेल असं वाटतंय का नाही? वाढणारच आहे. दुसरा प्रश्न असा आहे, का तू आकांक्षाला सोडून आलास, तुला करमतंय का? तू हे काय लिहितोय? ही आपल्या मैत्रीची खूण असेल. चालेल. अर्ली मॉर्निंग किती वाजले? 6 वाजले आता. तरी 4 वाजता रात्री एवढं थकलेलो आम्ही, 9 वाजताच झोपलो आणि आता चाललोय उठून आंघोळ करून फ्रेश एकदम साडी बिडी घालून तुळजापूरला. खूप लांबचा प्रवास आहे बाबा, कसं होईल काय माहिती, पण निघायचंय. तुळजापूरचं दर्शन बाकी आहे. खूप मजा आली काल इथे जेजुरीमध्ये. तर आणि आज स्पेशल डे आहे, आज काहीतरी पण तुषार विसरलाय ऑब्व्हियसली, तर काय माहिती त्याच्या लक्षात आहे की नाही, पण आज 2 months ॲनिव्हर्सरी आहे आमची आणि एकदम चांगल्या दिवशी आम्ही चाललोय तुळजापूरला. तर बघत राहा, पुढे दाखवतो कसं काय दर्शन आम्हाला भेटतंय ते. चला पुढे भेटूया. तर मित्रांनो, 2 months ॲनिव्हर्सरी आम्ही सेलिब्रेट नाही करत, आम्ही डायरेक्ट 5 years ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करतो. काय नाही लक्षात नाही राहिलं, कोण बघतं 2 months 5 years डायरेक्ट 5 years. एवढंच आहे. चला मग भेटूया, प्रवास तुम्हाला दाखवतो. आता डायरेक्ट भेटूया आम्ही तुळजापूरला. चलो बाय. मित्रांनो, गुड मॉर्निंग झाली आहे. चहा पिल्या, चहा जेव्हापर्यंत पित नाही तेव्हापर्यंत गुड मॉर्निंग वाटत नाही. माझा चहा पिऊन झाला हे बघा. चहा पितो आता, निघतो. गुड मॉर्निंग. हा चहा पिल्यावरती गुड मॉर्निंग वाटतं. डायरेक्ट तुळजापूर. आता पहिले कुठे जाणार आहे? सोलापूर. नंतर तिथून तुळजापूर. जायचं आम्ही लडाखला पोहोचलो. लडाखला पोहोचलो. बघा लडाखचा व्ह्यू. आपल्या महाराष्ट्रातला लडाख आहे. पंकज तुला आता प्रश्न विचारतो, मला उत्तर दे. पहिला प्रश्न असा आहे, कारण तो काही महिन्यात पप्पा होणार आहे, तर कसं वाटतंय? भारी वाटते. भारी वाटते म्हणजे अजून झाला नाहीये पप्पा, व्हायचंय ना, पण तरी रिस्पॉन्सिबिलिटी वाढेल असं वाटतंय का नाही? वाढणारच आहे. दुसरा प्रश्न असा आहे, का तू आकांक्षाला सोडून आलास, तुला करमतंय का? करमतंय मग. बघा आकांक्षा फोन खुश आहे का? तो चालू भरपूर खुश आहे. फोन चालू आहे, भरपूर खुश आहे. भरपूर. एक फोन नाही गेला, नेटवर्क नाही, मोबाईल स्विच ऑफ ठेवतो, बोलतो नेटवर्क नाही. नेटवर्क नव्हता. गप्पा बस. तिथं नेटवर्क. माझ्या मोबाईलला कसं नेटवर्क आहे? मग काकाला विचार नेटवर्क होतं का? काकांचं तर फुल आहे एकदम. नव्हतं नेटवर्क. आता तिसरा प्रश्न, आकांक्षाला सोडून तू किती दिवस असा बाहेर गेला? फर्स्ट टाइम. किती याचे बघा जरा ब्लॉग बघा, याच्या पण चॅनलला जावा, पंकज बिंदास पंकज. आताच गावाला जाऊन आलो. मग फर्स्ट टाइम बोलतोय. 7-8 दिवस जाऊन आलो. 7-8 दिवस तिथं 7-8 दिवस फिरतोय मस्त बायकोला सोडून. चौथा प्रश्न, तू गाडी अशी कंटिन्यू किती तास चालू शकतो? अशी मी अमरावती पर्यंत नॉनस्टॉप कंटिन्यू चालवलेली. नॉनस्टॉप म्हणजे तरी किती तास? 800 किलोमीटर कंटिन्यू. 800 किलोमीटर कंटिन्यू चालवली. 800. कल्याण टू अमरावती नॉनस्टॉप. नॉनस्टॉप म्हणजे नाही नाश्ता ना चहा पाणी काहीच नाही. चहा पाणीसाठी याच्यासाठी थांबावं लागतं. मग ठीक आहे, मग ठीक आहे, तेवढं चालेल, तेवढं चालेल.
आता पाचवा प्रश्न. पाचवा प्रश्न असा आहे, काय विचारू मी विचार करतोय. लग्नानंतर आकाशाला कुठे फिरायला नेले का? सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्र. आता घरी जाऊन लय राडे होणार आहेत. जेजुरी आणि अलिबाग. आपण जेजुरीला झालेला मायासारखा वाटतं. जेजुरी आणि अलिबाग. अलिबाग हा कॉम्प्लिमेंटरी गावाला गेलो ट्रिप नाही, अलिबाग ही कॉम्प्लिमेंटरी ट्रिप आहे. तर करूया नंतर आम्ही प्लॅन, सोबत प्लॅन करूया. तर आता नक्की करू. पप्पा होणार आहे ना सध्या, म्हणून आता सध्या नाही, 1-1.5 वर्षानंतर किंवा 2 वर्षानंतर चांगला मस्त बाहेर प्लॅन जाऊ जाऊ, करूया. नक्की जाऊ. तेव्हा अजून भारी भारी ब्लॉग येणार आहे. हा तेव्हा जबरदस्त. हा तेव्हा सगळं काय काय भरपूर काय काय असेल. काय एक छोटासा असेल सोबत. ठीक आहे, चलो भेटूया पुढे. बस पोहोचत आपण. 3 तास पकडून झाला. अजून 3 तास लागणार आहे. 3.5 तास. जेजुरी ते तुळजापूर जवळपास 4.5 तासाचा डिस्टन्स आहे, म्हणजे 270 किलोमीटर आहे. 270 किलोमीटर. तर आता आपण 88 किलोमीटर 88 झालेलं आहे, म्हणजे जवळपास आम्हाला अजून 180 किलोमीटर आम्हाला अजून रनिंग करायचं आहे. चालेल. ठीक आहे, कुलदेवकी आहे, दर्शनचा आम्हाला घ्यायलाच लागेल. आपण फर्स्ट टाइम चाललोय. आपण फर्स्ट टाइम चाललोय आमच्यामुळे. चला मग भेटूया पुढे. मित्रांनो, आता आम्ही नाश्ता करायला आलोय इथे. हा, मग काय खाशील? काय वडापाव खाते? मुंबईकडचे वडापावच्या पुढे कधी गेलेच नाही. हा, मग वडापावच्या पुढे पण कधी ट्रॅव्हलिंग मध्ये आवडत नाही ते मेंदू वडा. तेलकट आवडतं ट्रॅव्हलिंग मध्ये यायला. हा, तर मेंदू वडा पण तेलकटच असतो. तो नाही आवडत इडली मला. का? इडली सांबार का? नाही, नाही. मिसळ पाव का? हा, मिसळ पाव. वडापाव वडापाव. चला मग मित्रांनो, आता नाश्ता करतो, नंतर भेटूया किती पुढे. टाइम आहे पोहोचायला आपल्याला? 1.5 तास आहे अजून. 1.5 तास. बापरे. चला भेटूया पुढे. तू पण घ्या एक एवढं. तुला काय नको दुसरं काय? वडापाववाली बघा, अजून काहीच नाही दुसरं. वडापाववाली. इंदोळा. गरम आहे एकदम मस्त पैकी. आणि वडापाव, आणि वडापाव खाते. थांबलोय मध्ये रेस्ट. रस दिसला म्हणून रस यायला. हिच्याकडे बघून, हिच्याकडे असं वाटतंय का हीच गाडी चालवत होती. हा, मीच चालवत होती गाडी. एवढी थकलेली दाखवते. पण थकली मी आहे बसून. पंक्या, ही ऍक्टिंग बघ ना, हिच्याकडे बघून असं वाटतं हीच गाडी चालवत होती. हा? चला मग उसाचा रस. गाडी चालवत. सॅलरी गाडी चालवली. हा, मग मी चालवली, थकली मी. पाय दुखायला लागले माझे. चला.
हा चला माहिती नाही तर डायरेक्ट VIP का काय करतात घरपर्यंत जाईल का गजरी नाही ना घरपर्यंत हे लोक जातील का बघा तुळजाभवानीचं मंदिर इथून आपल्याला पुढे जायचंय तर आता आम्ही या लोकेशनला आहे अजून एवढं चालायचंय मंदिराचा आता आम्ही एंट्री करतोय हा खूप गर्दी असते 3 बघ इथं साईड हो बाबा माहिती तू लाईनीमध्ये लोकांना नको दाखवू VIP दर्शन घेताना बोलते लाईनीमध्ये उभे हे बघा मित्रांनो लाईन बघा ते मी ठरवेल ना दाखवायचं का नाही सगळं टाकायचं असतं एडिटिंग नसते करायची पूर्ण दाखवायचं एवढा मोठा गोंधायचंय तुला महाशिवरात्रीला डिस्कशन चालू आहे सायलीच्या कपाडाला गोंधायचंय टिकली गोंधायची परमनंट लाईन बघा काय नाही करायचं काय केलं तुम्ही लाईन घेऊन काय बरं आता जायचं कुठे याच्यानंतर देवीचं दर्शन घ्यायचंय बघूया दर्शन पण भेटलं आम्हाला आता इथून निघून बघू आता कुठे जातो ते ठीक आहे चला तुळजाभवानी माते की दर्शन घेतलंय आता आम्ही खूप मस्त दर्शन झाले डायरेक्ट देवीचं दर्शन झालंय थोडी आरती पण केली आम्ही रांग भरपूर मोठी होती म्हणून आम्ही थोडं VIP दर्शन घेतलं कारण दर्शन झालंच नसतं 4 तास लाईनीला लागत होते म्हणून VIP दर्शन घेतलं पण आता एवढं लांब आल्यावर दर्शन तर घ्यायलाच लागेल हॅपी आहेस का नाही आता मस्त एवढं भारी वाटतंय लाईनीमध्ये उभं होतं पण दर्शन खूप मस्त झालं इच्छा होती का खूप तुळजाभवानी मंदिरात जायची चला मंदिराची वाईबच खूप भारी आहे ना एकदम मस्त वाटतंय एकदम भारी आहे नाही करत मस्त एकदम वातावरण पण खूप चांगलं आहे पप्पांच्या ब्लॉग मध्ये हा आता तुळजापूर भवानी मध्ये दर्शन झालेलं आहे आता आम्ही सर्व काही प्रसाद वगैरे खरेदी केला आता जाता जाता गाडीने जाऊन बसणार आणि अक्कलकोट स्वामीचं
दर्शन घ्यायला चाललो आता अक्कलकोटला. योगायोग असा आला. या मॅडमची भरपूर इच्छा आहे, भरपूर ठिकाणी जायची. अक्कलकोटची तर खूप होती. तर आता जाऊया, आता हिची इच्छा आहे तर पूर्ण करूया. बाकी चला काय असेल आम्ही तिकडे गेल्यावर तर दाखव, बघत राहा, चलो कंटिन्यू बाय. बघत राहा. मित्रांनो आता आम्ही निघालोय. अक्कलकोटचा आम्ही प्लॅन कॅन्सल केलाय कारण पंकजला आलाय कंटाळ, म्हणून आम्ही. मला कंटाळा नाही आलाय. पंकजला कंटाळ आलाय, माझ्यावरती विश्वास ठेवा. अजिबात नका ठेवू. निघालोय कारण पंकज खूप थकलाय, म्हणून आता आम्ही अक्कलकोटचा प्लॅन कॅन्सल केलाय आणि आता निघालोय घरी. बॉईल वॉटर पाहिजे का? बॉईल वॉटर. बॉईल वॉटर फक्त तुळजाभवानी मंदिरात भेटते, बाकी कुठे भेटत नाही. नाही, फक्त कार मध्ये बॉटल ठेवा. बॉईल वॉटर भेटून जाईल तुम्हाला. कारण खूप थकलोय. उद्याचा दिवस पण पूर्ण ट्रॅव्हलिंग मध्ये जाईल, म्हणून अक्कलकोटचा प्लॅन कॅन्सल केला. कारण आता जाऊन पण आम्हाला तिथं दर्शन भेटणार नाहीये, म्हणून निर्णय असा घेतला का आम्ही आता घरीच जाऊया. कारण आम्हाला घरी पोचायला 2 वाजतील. तर निघतोय आता. तर बघत राहा कंटिन्यू, अजून काय काय करू आम्ही ते तुम्हाला दाखवूया. चला. तर मित्रांनो आता आम्ही आलोय अक्कलकोटला. जो प्लॅन कॅन्सल झालेला तो सायलीला कळला आणि सायली बोलली का नाही अक्कलकोटला जायचं. ऐकायला लागेल, नवीन नवीन म्हणून बस. आणि माझी खूप इच्छा होती यायचं. आणि खरंच असं बोलतात ना, स्वामी बोललं तर तेव्हा म्हणजे जायलाच भेटतं आपल्याला. तर माझी इच्छा पूर्ण झाली. आता जातोय मंदिरामध्ये, आता मंदिरात जातो, दर्शन करतो. दर्शन केल्यानंतर मग आम्ही जेवायला बसतो. दर्शन करताना जर आम्हाला व्हिडिओ काढायला भेटला तर आम्ही तुम्हाला नक्की व्हिडिओ मध्ये दाखवतो. चला कंटिन्यू राहा. चलो बाय. काय सुंदर मंदिर बनवलंय. दर्शन झालंय आमचं. आरती पण भेटली आम्हाला, मस्त वाटलं. खूप मस्त वाटलं. पण स्वामींचं खरंच आहे, तुम्ही मेहनत करत राहा, पाहिजे तेवढी मेहनत करा. येऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामी समर्थांनी त्याच्यासाठीच बोलतो. तुम्ही मेहनत करा, ते आपल्या पाठीशी आहे. जर तुम्ही मेहनतच नाही केली तर ते काय पाठीशी असणार आहे. म्हणून प्रत्येक गोष्टीला मेहनत लिहिलेली आहे. मेहनत करत राहा, चुकीची गोष्ट करू नका, मान सन्मान ठेवा. हां, तर खूप मस्त वाटलं. आता चाललोय आम्ही प्रसाद खायला. जे महाप्रसाद स्वामींचा कोणाला भेटत नाही, कदाचित अजून आम्हाला माहिती नाही का आम्हाला भेटणार आहे. आम्ही 2 वाजता निघणार आहे. हा, रात्री 2 वाजता लोक निघतात का? 2 वाजता निघणार आहे. 12 नाही 10लाच गाडी टच. बघू ना, 10ला गाडी टच. 2 वाजता उठणारच नाही कोण. मी सांगते, पहिली गोष्ट म्हणजे जी बोलते ना उठणार नाही, त्याच्यामध्ये ती पहिली आली. आम्ही झोपणारच नाही तर उठायचा संबंधच नाही. काय ना झोपणार एवढे थकले सगळं. आम्ही नाही थकलो. आम्ही अजूनपर्यंत ट्रॅव्हलिंग करायला रेडी आहे. कोण नाही ट्रॅव्हलिंग. तर बघा मित्रांनो, गर्दी तर भरपूर आहे. महाप्रसादाची खूप गर्दी आहे. पण आई महाप्रसाद घेतल्याशिवाय जाणार नाही, म्हणून आम्हाला इथूनच महाप्रसाद खायला लागेल. मम्मी पप्पा माहिती कुठे गायब झालेले. आम्ही हरवले तरी चालतील, मम्मी पप्पा हरवायला नाही पाहिजे. चला मग बघतो महाप्रसादाला काय काय तुम्हाला दाखवतो, मेनू काय. चला बाय. मित्रांनो आम्ही पाणी वाटप करतोय श्री स्वामी समर्थ मठामध्ये. थोडीशी सेवा आमच्याकडून करतोय, जेवढं आमच्याकडून होईल जेवढं आमच्याकडून शक्य तेवढं आम्ही हेल्प करतोय. तर कधी तुम्ही इथं आले तर तुम्ही पण अशी हेल्प करा मित्रांनो. कारण इथं माणसं भरपूर जास्त आहे, पण वाढणारे लोक भरपूर कमी आहेत.
सेवा केली म्हणजे प्रसाद घालला पण सेवा करून अजून आनंद झाला. तर बरं वाटलं बाबा, माझी इच्छा पूर्ण झाली, माझ्या नवऱ्याने माझी इच्छा पूर्ण केली. खरंच असं वाटलंच नव्हतं की यायला भेटेल, असं वाटलं झालं आता तर कधी नेक्स्ट टाइम जेव्हा भेटेल तेव्हा पण केली माझ्या नवऱ्याने. खरंच यायचं होतं खूप मनापासून स्वामींकडे. झाली इच्छा. बस झाला आता, चला भेटूया आपण. तू हे काय लिहितोय? ही आपल्या मैत्रीची खूण असेल. चालेल. Oh